काटेकी टक्कर हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये गावदेवी दिवाल आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करत असताना मैदानाच्या आतमध्ये कुमार 11 तुर्बे. सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालेत. नमित पाटील आणि भूषण पाटील. अनेक वर्षांचा अनुभव खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा, त्याचबरोबर रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा आणि याच ग्राउंडवर खऱ्या अर्थाने चॅम्पियन सुद्धा ठरलेत आणि तोच एक्सपिरियन्स आज खऱ्या अर्थाने पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिला. खऱ्या अर्थाने 2 वर्षापूर्वी दीपक हेगडेला सुद्धा याच ग्राउंडवर बेस्ट बॉलरची ट्रॉफी सुद्धा भेटली आहे आणि त्याच आत्मविश्वासाने बॉलिंग खऱ्या अर्थाने आजच्या दिवसामध्ये त्याची आपण पाहिली आणि भूषण पाटीलने केलेली डेडिकेट मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आत्मविश्वास नक्की दुणावेल यात मात्र शंका नाही आहे. परंतु बीकी मुंबईकर सुद्धा आज खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्की करेल, कारण पहिल्या मॅच मध्ये थोडासा अपयशी तो ठरलाय. टीमने संपूर्णपणे साथ त्याला मैदानाच्या आतमध्ये दिली आहे. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना ज्या मॅचची ओढ लागली होती तीच मॅच आता मैदानाच्या आतमध्ये गावदेवी दिवाले आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करत असताना मैदानाच्या आतमध्ये कुमार 11 तुर्मे. कडाकेदार ऊन गरमागरम मॅच मैदानाच्या आतमध्ये आता प्रेक्षकांच्या भेटीला मैदानाच्या आतमध्ये आली आहे. मॅचला सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. चक्रव्यूह रचलाय मैदानाच्या आतमध्ये दिवाले टीमने या 2 फलंदाजांना अडकवण्यासाठी, परंतु मैदानाच्या आतमध्ये तोडफोड होईल की लवकरात लवकर बाद होतील हे 2 फलंदाज. खूप सारे प्रश्न या मॅच मध्ये, प्रश्नांची उत्तरं खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना भेटतील यात मात्र शंका नाहीये. 11 बेलापूर पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व 7 2026 मध्ये रंगणारा क्रिकेटचा अद्भुत खेळ मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होतोय. क्रिकेटचं विश्व आणि क्रिकेटचं भाविश्व आणि सर्वांना आनंदी करून सोडणारा खेळ मित्रांनो क्रिकेट आणि त्याच क्रिकेटच्या खेळाला मैदानाच्या आतमध्ये झाली आता सुरुवात. पहिल्या स्पेल मध्ये बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतात, ज्याने खऱ्या अर्थाने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग केली आणि मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिकाचा मानकरी ठरणारा बॉलर कुणाल बॉलिंग ट्रॅकवर तयार आणि नवी मुंबईचा हिटमॅन स्ट्राइक एंडला तयार. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये उडवलाय. उंची जास्त आहे, अंतर सुद्धा बॉलने कापलंय आणि पहिल्या बॉलवर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हिटमॅन नवी मुंबईचा हिटमॅन ज्याला म्हटलं जातं नमित पाटीलच्या बॅटमधनं षटकार. पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने शांत होता, परंतु या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर इरादे स्पष्ट केलेत. अटॅकिंग आणि अग्रेसिव्ह दर्जाचा क्रिकेट. षटकार. नेक्स्ट बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल. रीड केलं बॉलला, स्लोवर 1 बॉल होता आणि आता रोहित शर्मा स्टाईलने पुल शॉट मैदानाच्या आतमध्ये. षटकार. लागोपाठचा दुसरा षटकार मैदानाच्या आतमध्ये बॉलर कुणालच्या विरुद्ध. थोडासा हवी आता होतोय नमित पाटील मैदानाच्या आतमध्ये. कडक बॅटिंग आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय, परंतु बॉलरला कमबॅक करायचंय क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकर बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. कमबॅक होईल का मैदानाच्या आतमध्ये? विकेट धोक्यात आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकारानंतर बॉलरने सांगितलंय
हम भी किसी से कम नहीं है. घेतलाय मैदानाच्या आतमध्ये नमित पाटीलचा एक मोठा विकेट. महत्वपूर्ण विकेट होती मैदानाच्या आतमध्ये, कारण लागोपाठचे 2 षटकार मारल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नमित पाटीलची विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि कुणालला यश प्राप्त झालंय. 3 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी वेळ आणि कमीत कमी वेळामध्ये खऱ्या अर्थाने आता प्रत्येकाला सिद्ध करायचं आहे. तू रख हौसला हो, मंजर भी आएगा, पैसे के पास चल के समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कोणत्या टीमला या मॅच मध्ये जिंकण्याची खूप सारी मजा येईल हे पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने चारही बाजूने प्रेक्षकांची गर्दी आता आपण पाहताय आणि त्या प्रेक्षकांचं सरचं स्वागत या स्पर्धेमध्ये. धावा बनलाय आतापर्यंत स्कोरबोर्डवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 12. पहिली विकेट गमावली आहे कुमार 11 तुर्बे टीमने, परंतु अजूनही मास्टर माइंड कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकला भूषण पाटील आहे. नवीन बॅटर रवी मात्रे मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट ट्रॅकर बॉल होता मिड विकेट रिजन मध्ये. चांगला स्ट्रोक आपण पाहू शकाल. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये होती आहे. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोरबोर्डवर 13 धावा. दोन्ही टीम कडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे, बॉलिंग लाईनअप चांगली आहे. दोन्ही टीम खऱ्या अर्थाने स्ट्रॉंग आहेत आणि स्ट्रॉंग टीम मध्ये चालू असणारा हा सामना आहे. आता स्ट्राईक एंडला आपण बॅट्समन पाहाल. लेफ्ट हँडर बॅटर कोहिनूर ऑफ नवी मुंबई हे पद खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने नवी मुंबईने दिलं आहे आणि तोच कोहिनूर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला भूषण पाटील. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला एक ब्रँडेड स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. षटकार. समोर टाकलेले बॉल असेच उडवतो खोलातले मैदानाच्या आतमध्ये भूषण पाटील. इरादे स्पष्ट केलेत मैदानाच्या आतमध्ये. अग्रेसिव्ह आणि अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातो आहे. भूषण पाटीलच्या बॅट मधनं पहिला बॉल फेस करत असताना कुणालच्या विरुद्ध हल्ला. पहिल्या मॅच मध्ये कुणाल हिरो होता, या मॅच मध्ये 0 ठरले आपल्या टीम साठी. उलटॉस बॉल, ब्रेड अँड बटर बॉलची संधी. उत्तुंग लांब 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 षटकार. सन्मान्य आदरणीय नीतू शेठ कोहली यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. अनोळखी माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा निर्माण होते ती मैत्री आणि त्याच मैत्रीचं रूपांतर नात्यामध्ये कधी होतं आमचं आम्हाला माहित नाही हो. म्हणून नातं हे नातं असतं, त्याला नाव द्यायचं नसतं. नातं आहे सांगण्यापेक्षा ते जीवा पाठ जपायचं असताना अविस्मरणीय नाती या ठिकाणी जपतायत. आपलं सर्वांचं सरच स्वागत आहे. पुन्हा एकदा नाव बॅक टू द क्रिकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये स्वतः विकी मुंबईकर बॉलिंग ट्रॅकवर आता आलाय. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता आउटसाइड ऑफ स्टंप. एक सिंगल काढली जाईल. जमेशी बाजू आहे बॅटिंग करणाऱ्या टीम साठी, कारण स्ट्राईक एंडला भूषण पाटील येणं गरजेची गोष्ट आहे, कारण त्यांच्या बॅटमधनं धावा आल्यात या मॅच मध्ये. परंतु विकी मुंबईकरला खऱ्या अर्थाने कमबॅक आपल्या टीम साठी करायचं आहे. धावा बनल्या स्कोरबोर्डवर 26. पुन्हा एकदा पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, अतिरिक्त बाउन्स विकेट मधून बॉलरला प्राप्त झालाय आणि व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलच्या मैत्रीने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचतीये टीमची टोटल 27 धावा. पुन्हा एकदा स्लोवर वन बॉल मैदानाच्या आतमध्ये. गतीमध्ये परिवर्तन आपण पाहिलं. चांगल्या माइंडसेटने बॉलिंग विकी मुंबईकरची अनुभव आहे. विकी मुंबईकडे खऱ्या अर्थाने ओपन हाफ मध्ये चांगला क्रिकेट विकी मुंबईकरने आपल्या बॅट मधनं दाखवला आहे आणि तो एक्सपिरियन्स व्यक्त झाला. हे बॅटल चांगलं रंगेल. दोन्ही लेफ्टी आहेत आणि लेफ्टी विरुद्ध लेफ्टी. आता सोडून दिलाय बॉल. पाहू शकाल लाईन खराब होती मैदानाच्या आतमध्ये. व्हाईटच्या मैदानात धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या 28 धावा स्कोरबोर्डवर. क्रिकेटमध्ये जशी बॅट माझी जान तसंच प्रेमात भूषण पाटीलची नाव माझी शान. विकेट पडो किंवा हृदय धडधडो, प्रेम असो किंवा सामना, जिंकायचं फक्त मन,
हेच जमतं खऱ्या अर्थाने भूषण पाटीलला आणि हा खरा विश्वास आहे कुमार 11 तुर्बे टीमचा. नाम नाही ब्रँड आहे बॉस. खऱ्या अर्थाने अनेक स्पर्धांमध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगली बॅटिंग च्या व्यक्तिमत्वाने आतापर्यंत कुमार 11 तुर्बे टीम साठी सातत्याने केली आहे. तोच बॅटर चांगली बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आणि याही मॅच मध्ये करत असताना आपण पाहताय. धावसंख्या 29 स्कोर बोर्डवर आहे. शॉर्ट ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेला उडवलाय. मिस टायमिंग झालाय आता मैदानाच्या आतमध्ये. चांगला झेल देवेशने पकडला आणि कुशल मुवमेंटला ज्या विकेटची गरज खऱ्या अर्थाने गावदेवी दिवाले टीमला हवी होती आणि तीच विकेट आता प्राप्त झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. विनर ऑफ नवी मुंबई भूषण पाटील मैदानाच्या बाहेर जात असताना आपण आता पाहाल. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने झू गाव मध्ये लपडा चषक मध्ये कुमार 11 तुर्बे टीम क्वालिफाय झाली आहे. त्याचबरोबर कोपरखेने गावामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने कुमार 11 तुर्बे टीम क्वालिफाय झाली आहे. म्हणजे इन्फॉर्म टीम आहे सध्याच्या घडीला. प्रत्येक जण आपली जबाबदारी पार पाडतोय. योग्य रीतीने बॉलिंग होते, योग्य रीतीने बॅटिंग होते. आत्मविश्वास धुनावलाय आणि खऱ्या अर्थाने अनेक टुर्नामेंट मध्ये चांगला खेळ आपण कुमार 11 तुर्बे टीमचा पाहताय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 29 आहे. विकेट महत्वपूर्ण विकी मुंबईकरला प्राप्त झाली भूषण पाटीलची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये आलाय. खऱ्या अर्थाने उत्कृष्ट फिल्डर म्हणून मैदानाच्या आतमध्ये अनेकदा चांगली फिल्डिंग करत असताना आपण या प्लेयरला पाहिलंय. अनेकदा फुल स्ट्रोक देखणे मारत असताना या फलंदाजाला आपण पाहिलंय. विराट कोहलीचा मोठा फॅन असणारा फलंदाज खऱ्या अर्थाने स्ट्राइक एंडला तयार आहे. समोर टाकलेला बॉल, खोलातला बॉल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. मैदानाच्या आतमध्ये गोल्डन डकचा शिकार उमेश कांबळे बॅक टू द डगआउट. दुसऱ्या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थाने विकी मुंबईकरने कमबॅक केले आपल्या टीम साठी आणि हाच क्रिकेट आहे. मैदानाच्या आतमध्ये चढ उतार आपल्याला क्रिकेटमध्ये अनेकदा पाहायला भेटतात. 29 धावा आतापर्यंत सन्मानजनक धावसंख्या स्कोर बोर्डवर नक्की बनली आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. महत्वपूर्ण 2 बॉल या ओव्हर मधले असतील. न्यू बॅटर समीर वारंगे. तुर्बेचा ओमकार देसाई म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. त्याच पद्धतीचे बॅटिंग करणं जाणतो हा बॅटर आणि तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी समीर वारंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल. 2 बॉल अजूनही शिल्लक. 4 धावा आतापर्यंत विकी मुंबईकरने आपल्या स्पेल मध्ये खर्च केल्यात आणि महत्वपूर्ण 2 विकेट उमेश कांबळे आणि त्याचबरोबर भूषण पाटीलची एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर वारंगे स्ट्राइक एंडला सज्ज आणि पुढील बॉल या मॅच मध्ये आता विकी मुंबईकरचा. पुन्हा एकदा स्लोवर 1 बॉल मैदानाच्या आतमध्ये रीड करू शकला नाही. बॅटर कव्हर झोन मध्ये मारण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस डॉट बॉल. या मॅच मध्ये आता पुनरागमन करते दिवाले टीम. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काही घडतं. सध्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट आहे. चांगला स्ट्रोक खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल. फ्लिक ऑफ द रिस्ट बॉटम हँडचा चांगला वापर. बॉलला येऊ दिलं. वेट अँड वॉच करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वर बॉलला उडवलं. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6च्या मैदानात जाऊन पोहोचली. 35 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 विकेट आतापर्यंत गमावल्यात. 35 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर उभी राहिली आहे. अजून 6 बॉल शिल्लक आहे. मी तर म्हणेल तुर्बे टीम आशा करत असेल अजूनही 10 ते 15 धावा या मॅच मध्ये हव्यात. 35 तर झाल्यात, परंतु शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावा येतील हा प्रश्न आहे. प्रश्नाचं उत्तर शेवटच्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आणि बॉलिंग स्ट्राइक वर आता देवेश येतोय बॉलिंग साठी आणि पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग आतापर्यंत करत असताना आपण देवेशला पाहिलंय. परंतु समीर वारंगेच्या बॅट मधनं षटकार आलाय. रवी मात्रे 2 बॉल फेस करत असताना 2 धाब्यांवर बॅटिंग तो करतो आहे. शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंग मधले महत्वपूर्ण आहेत. सुरुवात चांगली झाली. इनिंगच्या मध्ये थोडासा अडथळे निर्माण झाले विकी मुंबईकरच्या ओव्हर मध्ये, परंतु शेवट कसा होईल. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकर बॉल समोर डिलिव्हरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. विकेट मध्ये बॉलरला सुद्धा मदत आहे.
बॉल पडल्यानंतर खाली राहतात, कधी कधी बाउन्स प्राप्त होतो, परंतु त्या विकेटचा योग्य वापर करणं ही बॉलरकडे असणारी कला या विकेटवर आपण पाहताय. देवेशने फेकलेला पहिला डॉट बॉल या मॅच मध्ये तिसऱ्या ओव्हर मधला. 5 बॉल शिल्लक, महत्वपूर्ण 5 बॉल दोन्ही टीम साठी. मी तर म्हणेल कुमार 11 तुर्बे टीम साठी 2 ते 3 मोठे स्ट्रोक खऱ्या अर्थाने हव्यात. एका बाजूला 2 ते 3 डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा. रवी म्हात्रेचा वार, बॉल सीमारेषा पार, षटकार. 6 धाब्यांच्या मैदानी धावसंख्येत वाढ होईल, धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होईल. पाहू शकाल ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून संपूर्ण क्वालिटी क्रिकेट पोहोचवण्याचं काम सध्या सुरू आहे. प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी स्पर्धा आहे. निमित्त आहे एकविरा 11 वेलापूर पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. पर्व 7वा आहे आणि त्यामध्ये विनर अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कुमार 11 तुर्बे आणि गावदेवी दिवाल या दोन टीमच्या दरम्यान. आता पाहू शकाल लाईन अँड लेन मध्ये थोडासा बदलाव आपण बॉलर देवेचा पाहिला. कुठल्या स्पॉट वर बॉल डिलिव्हर्ड झाला, आउट साइड ऑफ स्टंपची लाईन होती, पुल करायचा प्रयत्न, बॅट बॉलचा समतोल झाला नाही, आला डॉट बॉल. एक तेरी एक मेरी असं क्रिकेट मैदानाच्या आत. पुन्हा एकदा पाहू शकाल मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक ऑन साइडला बॉटम एंडचा चांगला वापर पाहू शकाल. फ्लिक केलं, एकच धाव या बॉलवर प्राप्त होईल. एक धावेच्या मैत्रीने धावसंख्येला आकार, धावसंख्या स्कोर बोर्डवर सजली गेली 42 धावा. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. दोन्ही टीम साठी मोमेंटम शिफ्ट करणारे 2 बॉल. पुन्हा एकदा पाहू शकाल हेलिकॉप्टर स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पुढे टाकलेला बॉल होता, खोदून काढलाय, एक धाव येईल. सन्मान्य आदरणीय आलेजी शिर्के साहेबांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर पोलीस दलामध्ये असणारं व्यक्तिमत्व मी विनंती करतोय साहेब मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष आनंदमय शुभ स्वागत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा पाहू शकाल जुसी पुलटॉस होता, ऑन साइडला मारायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, पटका बसला आणि चांगला झेल कंप्लीट झाला. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या बॉलवर विकेट रवी म्हात्रेची मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय निलेशजी शेलके साहेबांचं सुद्धा शुभागमन या ठिकाणी झालंय. सरचे स्वागत या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय संदीपजी घरत साहेबांचं सुद्धा शुभागमन आपण या ठिकाणी पाहताय. सरचे हार्दिक शुभ स्वागत. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय योगेशजी पाटील साहेबांचं सुद्धा शुभागमन आहे. मी विनंती करतोय मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सरचे स्वागत. त्याचबरोबर सन्मान्य आदरणीय संपूर्ण स्पर्धेमध्ये मंडप डेकोरेटरचे काम जरा खऱ्या अर्थाने जे व्यक्तिमत्व करत आहे रोहित पाटील यांचं सुद्धा मी या ठिकाणी सरचे स्वागत करतो आहे. येऊन जातो सेकंड इनिंग मध्ये. या मॅच मध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे. 44 43 बनवल्या. 18 बॉल आणि 44 धावा असं लक्ष्य. अठरा बॉल 44 धाबा या मॅच मध्ये बनतील की रोखल्या जातील. टीम हडल मैदानाच्या आतमध्ये आता रंगील कुमार 11 तुर्बे टीमची मॅच महत्वाची आहे. इम्पॉर्टंट असणारी मॅच दोन्ही टीम साठी.
विश्वविद्यालयाचा आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थाने टीम मॉडेल पार पडली मैदानाच्या आतमध्ये आणि सेकंड इनिंगला आता सुरुवात. ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल नयन कोहली आणि त्याच्या सोबतीला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मधलं मोठं नाव विकी मुंबईकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिल्या ओव्हरमध्ये तुर्बे एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवर आबी निंबोले च्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने अनेक स्पर्धेमध्ये आपल्या बोटांची जादू आपल्यामध्ये असणारी कला खऱ्या अर्थाने सर्व नवी मुंबईला दाखवली. असा बॉलर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी पहिल्या स्पेलमध्ये तयार आहे आबी निंबोले. खऱ्या अर्थाने तेजस काटेकर सुद्धा आज खऱ्या अर्थाने कुमार 11 तुर्बे टीम समोर जोडले आहेत. आपल्या टीमला खऱ्या अर्थाने समर्थन करण्यासाठी ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 18 बॉल 44 धावांचं आव्हान. त्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने कोणाचं स्वप्न साकार होईल आणि कोणाचं स्वप्न अपुरं राहील हे आता पाहायचं आहे. स्वप्न साकार करण्यासाठी खऱ्या अर्थाने दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये तयार आहेत. सपने तो हो होते जो नींद में नहीं आते, सपने जो हो होते जो खऱ्या अर्थाने खुली नींद में आते. खऱ्या अर्थाने उघड्या डोळ्याने जे स्वप्न पाहायचं आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करायचा आहे. उघड्या डोळ्याने पाहिलेलं स्वप्न आता मैदानाच्या आतमध्ये सत्यात उतरवायचं आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी एका बाजूला दोन बॅटर तयार आहेत आणि पहिल्या स्पेलमध्ये आबी निंबोले तयार. पहिलाच बॉल पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये बॉलला उडवलाय आणि मैदानाच्या आतमध्ये कुशल मुवमेंटला झालेली चुकी. 4 धावा पहिल्या बॉलवर आबी निंबोलेच्या विकी मुंबईकरच्या बॅटमधनं येत आहेत. विकेटमध्ये चुकीला मी तर म्हणेल अजिबात माफी नाही आहे. मग गाडीवर जाताना बसताना उठताना जेवल्यानंतर खुर्चीवर बसताना झालेल्या चुका त्या चुका खऱ्या अर्थाने मनामध्ये असणारा पश्चाताप नेहमी व्यक्त होत असतो. परंतु क्रिकेट आहे हा पार्ट आहे क्रिकेट मधला. चुकी प्रत्येकाकडे होते परंतु चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाहीये. परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. सन्मान्य आदरणीय प्रतीक दादा कोहली यांच्या माध्यमातून लागोपाठचे 3 षटकार विकी मुंबईकरच्या बॅटमधून आले तर 1000 रुपयाचं पारितोषिक विकी मुंबईकर साठी आहे. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. यस इट इज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मैत्रीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचतीये 6 धावा. सन्मान्य आदरणीय प्रतीकदादा कोहली यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकी मुंबईकर साठी सुवर्ण संधी आहे. लागोपाठचे 3 षटकार जर मारले तर 1001 रुपयाचं पारितोषिक विकी मुंबईकर साठी आहे. संधीचं सोनं करणं म्हणजे क्रिकेट आहे. ज्याला संधी भेटते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान. संधीचं सोनं क्रिकेटमध्ये करतो तोच ठरतो विजेता. अबी निंबोले कमबॅक करणं जाणतो आणि कमबॅक मैदानाच्या आतमध्ये तो करतो आहे. आत्मविश्वासाने बॉलिंग अबी निंबोलेला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. कारण मॅच महत्वपूर्ण आहे. काटे की टक्कर, बेस्ट बसेड बेस्ट अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. कोण जिंकेल मॅच वाटवेल आपण नेक्स्ट. तमाम लाडक्या प्रेक्षकांच्या नजरा आता खऱ्या अर्थाने यूट्यूबच्या माध्यमातून जोडल्या जात आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. शॉर्ट ट्रॅकर बॉल, काय बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये आणि स्वतः क्रीज मैदानाच्या आतमध्ये नयन कोहलीने सोडली. हा प्रामाणिक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय एक मोठी विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झालंय अबी निंबोलेला. त्याच्या खात्यामध्ये एक विकेट झाली ऍड आणि पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. नयन कोहली बॅक टू द डगआउट. तीन बॉल आतापर्यंत फेकून झाले. 7 धावा स्कोर बोर्डवर आहेत.
एक विकेट गमावली महत्वपूर्ण नयन कोहलीची मैदानाच्या आतमध्ये, परंतु या मॅच मध्ये आता लढावं लागेल दोन टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्युनियर नयन बॅटिंग साठी प्रवेश करतात. जबाबदारी आता बॅटर आणि बॉलरवर वाढली या मॅच मध्ये, कारण पहिल्या मॅच म्हणजे विजयी झाल्यानंतर या मॅच मध्ये विजयी होणं गरजेची गोष्ट आहे. हरल्यानंतर घरचा प्रवास, जिंकल्यानंतर पुढील फेरीमध्ये प्रवेश, याच गोष्टी या मॅच मध्ये. नवीन बॅटर ज्युनियर नयन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल आहे. 7 धावा स्कोर बोर्ड वर. चौथा बॉल. स्क्वेअर कट पाहू शकाल लॉफ्टेड मैदानाच्या आतमध्ये. एक धाव मैदानाच्या आतमध्ये डिक्लेअर स्वरूपामध्ये येईल. एक धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर बोर्ड वर पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 8 धावा. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा स्कोर बोर्ड वर. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर विकी मुंबईकरच्या या मॅच मध्ये अभि निंबोले खऱ्या अर्थाने आपल्या टीम साठी कमबॅक करतो. एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केले आणि तदनंतर चांगल्या लाईन लेंथवर बॉल आतापर्यंत अभि निंबोलेने मैदानाच्या आतमध्ये फेकलेत. एखादा मोठा स्ट्रोक खऱ्या अर्थाने बॅटिंग करणाऱ्या टीमला या मॅच मध्ये हवा आहे, परंतु मोठा स्ट्रोक येतील डॉट बॉल. पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आता गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले मैदानाच्या आतमध्ये अभि निंबोलेने. हा मास्टर माइंड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. अनेक यंगस्टरला घडवण्याचं काम खऱ्या अर्थाने भूषण पाटीलने केलंय. मग तो असलेला अनुभव, खऱ्या अर्थाने एक्सपिरियन्स, प्रत्येक ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहन देणं, हे आहे मित्रांनो क्रिकेट. आणि ते क्रिकेट आपण पाहिलंय. याची संधी निर्माण मैदानाच्या आतमध्ये आणि बेस्ट फिल्डर आहे कुमार 11 तुर्बे टीमचा राहुल कांबळे. त्यानेच पकडलाय मैदानाच्या आतमध्ये झेल. आणखी एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. ज्युनियर नयन मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद आणि नवीन बॅटर त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय दयेश. पहिल्या ओव्हरची समाप्ती. 8 धावा फक्त स्कोर बोर्डवर. 2 विकेट गमावल्यात. कौतुकास्पद असणारी बॉलिंग, सुंदर बॉलिंग आपण अभि निंबोलेची पाहिली, कारण पहिल्या बॉलवर विकी मुंबईकरच्या बॅटमधनं 4 धावा मिस फिल्डिंगवर आल्यानंतर या मॅच मध्ये अभि निंबोलेने कमबॅक करून दाखवलंय. फक्त 8 धावा आपल्या स्पेल मध्ये दिल्या. 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केल्या. बारा बॉल मध्ये 36 धाब्यांची गरज आहे. 20 बॉल रिमेनिंग 36 रिक्वायर्ड. 12 बॉल आणि 36 धावा असं इक्वेशन. पहिल्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण पाहिली आहे. दीपक हेगडेची खूप चांगली बॉलिंग पहिल्या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी सुद्धा डेडिकेट केली आहे. पुढील मॅचचा आपण तत्पूर्वी टॉस करू. एका बाजूला आपण टीम पाहाल इच्छापूर्ती ऐरोली आणि त्यांच्या विरुद्ध मोर्या बॉईज बेलापूर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी मुख्य मंचावर उपस्थित व्हा. इच्छापूर्ती ऐरोली टीमचा कॅप्टन आणि मोर्या बॉईज बेलापूर टीमचा कॅप्टन. 12 बॉल 36 असं इक्वेशन. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने भूषण पाटील होता, परंतु डेडिकेट ट्रॉफी केली या बॉलरला. मग ज्युनियरला प्रोत्साहन देणं हे आहे मित्रांनो क्रिकेट. क्रिकेट लढायला, क्रिकेट पडायला, क्रिकेट जिंकायला, क्रिकेट मित्र बनवायला, क्रिकेट मित्राच्या विरुद्ध खेळ करायला शिकवतो. क्रिकेट संघामध्ये एकात्मता राखायला शिकवतो. क्रिकेट ज्युनियर खेळाडूला प्रोत्साहन द्यायला शिकवतो. क्रिकेट पंचने दिलेल्या निर्णयाचा मान सन्मान करायला शिकवतो. आणि क्रिकेट सध्या सुरू आहे. मैत्रीपूर्ण लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. विकी मुंबईकरला अपयश सातत्याने येते मैदानाच्या आतमध्ये. फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये दीपक करतोय. 1 धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 9 धावा. शॉर्ट ट्रॅकर बॉल, शॉर्ट जॅम मैदानाच्या आतमध्ये. आता विकी मुंबईकरचा वार दीपकच्या विरुद्ध
बॉल सीमारेषा पार, 6 धावा, षटकार. पंधरा धावा स्कोर बोर्ड वर, 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. महत्वपूर्ण 6 धावा विकी मुंबईकरच्या बॅट मधून आल्यात. 10 बॉल मध्ये अजूनही 29 धाब्यांची गरज आहे. मी तर म्हणेल महत्वपूर्ण सेकंड लास्ट ओव्हर आहे मॅच मधली. येणारे 4 बॉल महत्वपूर्ण आहेत, लाख मोलाचे आहेत दोन्ही टीम साठी. ओव्हर पिच बॉल पाहू शकाल. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर पिच बॉल 6 धाब्यांसाठी पाठवलाय, षटकार. क्वालिटी स्ट्रोक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. वाईड लाईन वर टाकलेला बॉल मैदानाच्या आतमध्ये विकी मुंबईकरच्या विरुद्ध. इच्छापूर्ती वाशी टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. मी विनंती करतोय बेलापूर टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा टॉस साठी. यस आयरोली आहे, यस माफी असावी. आयरोली टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर बेलापूर टीमचा कॅप्टन, दोन्ही कॅप्टन उपस्थित व्हा. आपण टॉस करतोय. चांगला बॉल आता मैदानाच्या आतमध्ये. तेस्तरार बॉल विकी मुंबईकरच्या विरुद्ध. 22च्या माध्यमातून 1 धाव. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 22. 8 बॉल मध्ये 22 धाब्यांची गरज आहे. 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने मॅच बॉल आहेत. 8 बॉल 22 असं इक्वेशन. कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं पड़ता, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है मेरे दोस्त. आणि काही ना काही करावंच लागेल आता मैदानाच्या आत. लोवर 1 बॉल. गतीमध्ये परिवर्तन मैदानाच्या आतमध्ये. चांगला क्रिकेट आता आपण पाहताय. दीपकचा कमबॅक केलंय, कारण विकी मुंबईकरच्या विरुद्ध असे बॉल फेकणं थोडंसं अवघड काम आहे, परंतु करून दाखवलंय दीपकने. 7 बॉल मध्ये 21 धाब्यांची गरज. वाईट बॉलचा इशारा येईल. 1 इज बेटर दॅन 0. शून्यापेक्षा 1 धाव महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. 1 धाव मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. 7 बॉल 20 महत्वपूर्ण बॉल या मॅच मधला. किती धावा राहतील शेवटच्या ओव्हर मध्ये, या बॉलवर सर्व गोष्टी डिपेंड आहेत. 7 बॉल 20 धावा. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. दीपकचा चांगली बॉलिंग. षटकार मारल्यानंतर स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेवला आणि चांगल्या टप्प्यावर बॉलिंग केली. सन्मान्य आदरणीय नितू शेठ कोहली साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. एका बाजूला आपण पाहाल मोर्या बॉईज बेलापूर आणि इच्छापूर्ती आयरोली या 2 टीमच्या दरम्यान नितू शेठ साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय पुढील मॅचचा टॉस. हेड्स असा कॉल केलाय. टॉस जिंकलाय इच्छापूर्ती आयरोली टीमने. डिसिजन पेंडिंग असेल. थोड्याच वेळात निर्णय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. जाऊ क्रिकेटच्या मॅच कडे. एका बाजूला गावदेवी दिवाले, एका बाजूला कुमार 11 तुर्बे आहे आणि या 2 टीमच्या दरम्यान एक रोमांचक आणि रोमर्षक मॅच मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला येऊन पोहोचली आहे. 6 बॉल शिल्लक आहेत. 20 धाब्यांची गरज आहे आणि हेमंत पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहे. तुर्बे एक्सप्रेसच्या विरुद्ध पहिलाच बॉल अगदी लांब. षटकार मारला विकी मुंबईकरने मैदानाच्या आतमध्ये. षटकार.
सन्मान्य आदरणीय प्रतीकजी कोहली साहेबांच्या माध्यमातून विकी मुंबईकर साठी सुवर्ण संधी आहे. 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले आणि ओव्हर मध्ये कशाही 3 षटकार मारल्या तरी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. 5 बॉल आता शिल्लक आहेत. 14 धाब्यांची गरज आहे. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक. पायातला बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि काय स्ट्रोक आता मैदानाच्या आतमध्ये विकी मुंबईकरच्या बॅट मधनं आलाय. बॉल सीमारेषा पलीकडे षटकार. चार बॉल 8. मॅच अजूनही संपली नाहीये. कमबॅक करणं जाणतो हेमंत पाटील, परंतु कमबॅक करावं लागेल. क्रिकेटमध्ये जर तरला अजिबात महत्व नाहीये. 4 बॉल शिल्लक आहेत. 8 धाब्यांची गरज आहे. काय जबरदस्त बॉल होता मैदानाच्या आतमध्ये. कॅचची संधी निर्माण होती मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगले प्रयत्न मी तर म्हणेल विकेट किपरच्या भूमिकेमध्ये रवी म्हात्रेचे राहिलेत, परंतु एक डाव रोखू शकणार नाहीये. 3 बॉल मध्ये आता 7 धाब्यांची गरज आहे. तेच तरर बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. कॅचची संधी सुद्धा निर्माण होती, परंतु थोडीशी कॅच डिफिकल्ट होती. चांगले प्रयत्न विकेट किपरच्या भूमिकेमध्ये राहिले आहेत. महत्वपूर्ण 3 बॉल 7 धाब्यांची गरज. मॅच ऑन. आणि समोरच्या दिशेला एक लॉफ्टेड शॉट. 6 धाबा. षटकार. 1001 रुपयाचं पारितोषिक विकी मुंबईकरला लागू झालंय. इच्छापूर्ती ऐरोली टीमने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतलाय. 2 बॉल मध्ये 1 धाब्यांची गरज. आणि आता 1 धाव मैदानाच्या आतमध्ये झालीये पूर्ण. हार्डलक बॅडलक कुमार 11 तुर्बे टीम. अभिनंदन गावदेवी दिवाले टीम. 40 धाब्यांची इनिंग विकी मुंबईकरच्या बॅटमधनं महत्वपूर्ण मॅच मध्ये आली. खऱ्या अर्थाने झालेल्या चुका आता कुमार 11 तुर्बे टीमला माग पडल्या.